नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील आंबेगाव पठार या भागात काल रात्री काळजाचा थरकाप उडवणारी एक गुन्ह्याची घटना घडली आहे. एक 18 वर्षीय तरुणाला टोळक्याने गाठलं. महिनाभरापूर्वीच झालेल्या वादाचा मुद्दा काढला. तू शिवी का दिली, तू चापट का मारली, असं म्हणत तरुणावर कोयत्यानं वार केले. सिमेंटचा ब्लॉक त्याच्या डोक्यात घातला आणि हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही त्याच्यावर हे आरोपी वार करतच राहिले. ही घटना रस्त्याच्या कडेलाच घडल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बघ्यांची गर्दी होती. त्यानंतर पोलिसांना तातडीने या घटनेची खबर मिळाली आणि हा गुन्हा उघडकीस आला. नयन सचिन जाधव असं मृत्यू झालेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आंबेगाव पठार भागातील निलगिरी चौकात रात्री 9:15 वाजता त्याचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पंचनामा केला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि आरोपींचा शोधही सुरू करण्यात आला. हे आरोपी सातारा रोड परिसरात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्र हलवली व आरोपींचा शोध लावला. या प्रकरणी आता 4 आरोपींना अटक करण्यात आली असून 4ही तरुण अल्पवयीन आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आंबेगाव सर्वे क्रमांक 16 या ठिकाणी काल रात्री नयन सचिन जाधव ह्या 19 वर्षाचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला मारहाण करण्यात आली. मारहाण अतिशय शार्प वेपननं करण्यात आलेली आहे आणि त्याला तातडीनं भारती हॉस्पिटलला हलवलेलं होतं, परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्रीच आमच्या सर्व तपास पथकांनी आणि पोलीस स्टेशननी त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या 3 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. ती तिन्ही मुलं जी आहेत त्यापैकी 2 आंबेगाव पठारचे आहेत, एक धनकवडीचा आहे. तिघही जुवेनाईल आहेत, विधी संघर्षित आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सदरचा वाद हा अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेला होता. परवा काहीतरी किरकोळ बाचाबाची झाली आणि चापट का मारली आणि शिवी का दिली या कारणावरून जाऊन धारदार शस्त्राचा वापर करून या नयन सचिन जाधव याचा खून करण्यात आलेला आहे. आरोपी ताब्यामध्ये आहेत. त्यांच्यावरती पुढे योग्य ती कारवाई करत आहोत. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.